हा शेवटी कलर घातलेच. त्याला काय घातलंय? त्याला कलर वाला सर्वात आवडते, मला नॉर्मल आवडते. मला पण नॉर्मलच आवडतं. काय काय घातले नाही ना, नॉर्मलच आवडतं मला. आज चॅनलची सुरुवात ना अशा ताईपासून चालू आहे. तर दोघी 1 तास झाले की गप्पा मारतोय. 1 तास झालं गप्पा मारतोय. गुरु निवांत झोपलाय, कारण की त्याला जेव्हा ना दडपून जेव्हा झोपवते त्यावेळेस ना अगदी निवांत झोपतोय. टिक्का पावडर काय नाही. आणि 1 दिवस 2 दिवस लगातार ना, 1 दिवस आशा ताईने घातलं, 1 दिवस मी आणि माझ्या जाऊबाई वरून पाणी घातलं मी आणि त्याला चोळून आंघोळ घातली मालिश. आत्ता डोळे उघडाला बघा, आत्ता उघडाला उघडला. अशा काय की होय असं ते पुढच्या वर्षी पळत येते म्हणणं. येते म्हणजे तुला येते. थांब छान असते बस मी पिते. किती तास झाला आता? 3.5 तास झाले की 6 महिने तसंच असते. किती दिवसानं मी सरबत पिले असे तर. आज दिद्या खेळत होते बाळाला. गुरुला रेडी केलं, उठला असतो. उन्हाळा असल्यासारखं सरळ का उन्हाळा असल्यासारखं पाणी घालत होते. किती पण काय आता आईला घातलंय ना, किती पण झाडांना पाणी घाला, झाडामध्ये पाणी मुरायचं लागलेलं आहे. आणि जितकं पाणी घालेल तितकं कमीच असं झालंय सध्या आता. आणि कुठली झाडं उन्हाळा काय म्हणते त्याला, उन्हाळा असल्यासारखं अजिबात उबदार येणे. मग सकाळी जेव्हा मी पाणी घालत होते ना, तेव्हा ना हे शेवग्याचे मला कोवळे कोवळे खाते दिसले. मला म्हटलं आता चला माझ्यासाठी अगदी पौष्टिक आहे. तर हे बघा, तर हे असे कवळे, तर ह्याच्यापेक्षा कवळा आहे का तर ह्या बाजूला आहे. तर ह्याची भाजी, शेवग्याची भाजी इतकी छान लागते ना, जसं की आपण मेथीची भाजी करतो ना त्याच प्रकारे. आणि एकदा काय झालं माहिती आहे का, झाड इतकं सुंदर गुंफेदार होता ना आपल्या शेवग्याचा. एक शेवगा ह्याला काढा लागतं, तेवढंच एक टेस्टी भाजी होते माझी. तर फुटते म्हणून ह्याला बघा मी कट करून घेतलं. आणि कट केल्यापासून झाड अजिबात उबदार आलेलंच नाही. तर कुठं फुटलं कुठं नाही, मला वाटलं तर झाड वाळून जाते, पण आलं अगदी चांगलं. तुला पाहिजे आता एवढं आशे नाली द्यावं लागते बाई तुला. दम पुढचा घेते मला शेवगा कवळा. आईंना भाजी अजिबात आवडत नाही, पण मला आवडते. किती आशे नालीस ग बाई. हा काय तुला पण द्यायचं आहे, तुला पण द्यायचंय. आणि ह्या भाजीचा प्रकार मला माहित नव्हता. जेव्हा आम्ही पुण्यात 2-3 वर्ष होतो त्यावेळेस तिथल्या शेजारच्या बायका वगैरे करत होते ना, मी म्हणायचे इतक्या थापे घरी घेऊन कसं चाललेत, तर ह्याची भाजी करतात असं. त्यावेळेस ना आम्ही ज्या रूममध्ये भाड्यानं राहत होतो ना, तर त्या मालकीन करायच्या. तर हे बघा आईनं पावटा लावलाय, आणि त्या बाजूला पावटा मात्र अगदी मनाने आलेलं आहे पावटा. जसं की बघा गेल्या वर्षी तिथं थापी आपल्या पावट्याची रोपं होती, तर त्या पावट्याचं बी पडून आलाय. तर तुला देऊ का ह्यातून तुटलाय, वेळ आलाय चांगला. पाऊस आल्याशिवाय ते पण येत नाही. दाम देते, तुला पण देते. भाजी लागते ना भाजी. शिवाय ना तू हे हातात घ्यावं जरा. तर तू काय कर, निवडण्यापेक्षा तर संध्याकाळी काढायची, म्हणजे ह्या टायमाला जे आपण भाजी काढतो ना त्या भाजीची ना गुंडाळी करायची एका खडक्यामध्ये, आणि नंतर सकाळी उघडायचं. मीठ करायची पण गरज नाही बोलते, पण म्हणलं मला आता करायचं आहे इमर्जन्सी. गुरु झोपल्याचं भाजी काढून घ्यायला लागली की बास की तुला मला खाऊ दे की आता. काय ग बा फळा रुबायला लय फळाचा नाद लागलाय. मला एकटील तर करायचं. परत तू चालली काय मळ्याला? परवा मळ्याला चालली परवा आई. अगं याला फुलं यायले का? हा गणित सोडवायला ते येते तुम्हाला ग. बघा फुलं कळायला लागले तर गणित सोडवायला. आपल्या ह्या वर्षी मळ्यात पण लावावं. बाद झालं एवढं. हा घे मागो. म्हणजे एकटी पुरती बस. आणि मला होय असं वाटायला लागलं मी पण तयार म्हणून यायला लागले गाडीवर बसायला. लावते की होय असं वाटायला मी पण यायला येऊ काय. मला माझं वाट बघायला लागले. आयो मी आत्ताच म्हटले आई ह्यांना शेवग्याची शेंग लावा म्हणून. बघा किती मन कवड्या सासूबाई आहेत माझ्या. 5 वाजले 5.
5. हा आई चालल्या मळ्याकड कोथिंबीर भाज्या टाकायला थोडं थोडं. ए परवा मदत कर आजीला. कसं ग मला सोडून चाललाय. जा बाय. ए लकी मागे येईल वा, कुत्री फाडतील त्याला. ए लकी इकडे लकी. बरं झालं गेला ना. ये इकडं या. शेळी वरडा लागली. माझ्या एकटी पुरतच ही भाजी बनवायची आहे. सगळ्यांना आधी विचारून घेतलं पण नाही बोलल्या. दुपारी मसाला वांगा बनवलं होतं आणि भरलेलं भेंडी. आणि जर फेवरेट जर असेल पोरं त्यातले ना भेंडी पण खात नाहीत जास्ती आणि वांगं पण खात नाहीत, पण त्यातला जो मसाला भरला असतो तो अगदी आवडीनं खातात. आणि ह्या वर्षी ना पेरू पण भरपूर आलेत. गुरुच्या राहतात ना जास्ती बघायचं होत नाही झाडाकडे. पटपट पटपट सकाळी थोडं थोडं पाणी घालते. हेरवी किती घालायची दररोज, पण आता काहीच होईना झालंय मला. गुरु थोडासा मोठं होईपर्यंत सध्या गुरु आपल्याला जास्ती महत्त्वाचं आहे. आणि सध्या सई घरात बसली म्हणून पटकन एवढं मला भाजी घ्यायची तरी झाली. बघा आता व्हिडिओ दिसतात का नाही. पेरू बरंच पेरू लागले तर आता दिसतंय का नाही. जसं की हे बघा इथं आहे छोट्यावाला. काय तुला सोडून गेलेत मळ्याला. भरपूर पेरू लागलेत पण सध्या पावसाची गरज आहे. पाऊस आल्याशिवाय झाडांची हालत काय खरं नाही. जसं की केळीचं बघा, त्यात माझं पण जास्तीचं दुर्लक्ष व्हायला लागलंय. चलो तर का नाही आधी आले. गुरुला थोडंसं घेतलंय. गुरुला न घेता जर काम केलं का असं वाटतंय की त्याचा मी जास्तीच फायदा घ्यायला लागले असं वाटतंय. कारण लेकरू शांत बसतंय म्हणून मग लईच माझं असं होतं. जसं की मला झाडून काढेपर्यंत किचन क्लीन केलं आणि आज सैफला सुट्टी आहे शाळेला तर त्यांना अभ्यासही नव्हता. बघ कसं ओरडतंय. अभ्यासही नव्हता तर सई भांडे घासून आली तर पर्याय म्हणजे मी मळ्यात जाणार आहे तर ठीक आहे. तसंच ही भाजी निवडून घेतली तर अगदी सोपं आहे निवडायचं. कारण की ह्याचे जे काड्या आहेत का अगदी नाजूक नाजूक असतात आणि कोवळे येतं. आणि ज्याचे निघतात त्याचे काढते, ज्याचे नाही निघत तर मी तसंच ठेवते. आणि गुळमट गुळमट मस्त लागते भाजी ही भाकरी बरोबर ती. आणि लसूण पण मला सोलायचं आहे. म्हटलं ना खूप दिवस झाले मसाले भात केलंच नाही. जसं की डिलिव्हरीचा 1 महिना गेला आणि प्रेग्नेंट असताना पण काही जास्तीचं बनवायचं झालं नाही. ज्या गोष्टी म्हणजे करायची जास्ती झालं नाही ते म्हटलं चला एक एक खाऊ दररोज सगळ्यांना थोडं थोडंसं खाऊ घालावं. त्यासाठी बघा हा या भाज्या घेतल्या. जसं की आता हे आधी काढे तर कोबी घेतले, कांदा टोमॅटो चिरलेला, कोथिंबीर आणि असंच ठेचून घेतले मी मोठं मोठं. आलं आणि लसूण आणि आपले थोडेसे खडे मसाले आणि ह्याच्यामध्ये थोडंसं 1-2 इलायची ॲड केले. तर मसाल्यातली मोठी इलायची पण आहे काळी आणि आपली दररोजची वाली पण आहे. थोडासा फ्लेवर जास्त छान येतो. आणि बटाटे घेतलेला आहे. आणि डाळ मात्र मी या भाजीला घेतलंय. म्हटलं आता पटकन गुरु बसलाय तोवर भाजी निवडून पण मसाला भात करायला घेते. आणि लसूण पण मला सोलायचंय. हे लसूण सोलताना मला ह्या भाजीचं लसणाचं आठवण आलीच नाही. म्हटलं चला पटकन मीठ करून मसाला भात बनवून घेते.
गुरु खेळतोय तवर आमच्या भाकरी बनवून घेतल्या आणि लकीला एक भाकरी जाड बनवली आणि त्याच्यानंतर त्याच तव्यामध्ये शेवग्याची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि जिरे मोहरीचा तडका आणि भरपूर असं लसूण आणि एक 4 हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणं बारीक करून घेतलेलं आहे. तर छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्यातच थोडंसं हळद आणि मीठ घातलेले आणि त्याच्यानंतर का आपली धुतलेली भाजी आणि कुठली पण डाळ वापरा. मी याच्यामध्ये लाल डाळ म्हणजे मसूर डाळ वापरली आहे. खूप छान चवीला ही भाजी लागते. इतकी सुंदर लागली ना मला खायला आज. तर नाही म्हणत एका माणसाची नसेल तर 2-3 माणसांची झाली. आणि इकडे मसाले भात पण इतकं छान सुटसुटीत झालं होतं ना. तर पोरींना इतका हा मसाले भात आवडला ना, खूप खास करून सैरात इतकं आवडलं ना, गरम गरम मस्ती फस्त केली. तर अशा पद्धतीने मी तर ना मसाले भात करत असते. आणि तुम्ही पण ना खास आता सीझन आहे त्यावर शेवग्याची भाजी बनवून बघा. इतकी चविष्ट छान लागली ना, खूप छान. जोपर्यंत कवळं पाला निघेल ना तोपर्यंत मी बनवून खात जाईल, कारण की माझ्यासाठी का सगळ्यांसाठीच खूप हेल्दी भाजी आहे ही. तर ह्याचा फायदा पुरेपूर घेतला पाहिजे असं तर मला तरी वाटतंय. तर हे बघा मस्त भाजी बनली आपली. आज परी आले मळ्याला. बरोबर कशाला आले रे? बिया लावायला आले आजी बरोबर. तर मका पेरताना आपण काय केलं होतं, तर मिरच्यासाठी कांदा लसूण त्यासाठी असं सरी सोडले आणि एक वापा असा पूर्ण जो मेथी आमटीची भाजी पालक हे आईसाठी केलं हे. तर आपल्या दुसऱ्या पट्टीचं पाणी द्यायचं झालं आणि उद्या लावायचं ह्या ठिकाणी आता पाणी लावायचं आहे. तर मकाला पाणी सोडताना मग ह्या वाप्याला पण पाणी जाणार. त्यासाठी मग आईला म्हटलं तुला जी भाजी काय कोथिंबीर धना वगैरे टोचायचं आहे मेथी तर ती काय असेल ते चल म्हटलं. तर दारं आज झाली. लाईट जायच्या टायमाला मी बंद केली मोटर आणि घरी जाऊन आईला घेऊन आलो. तर आईचं आता काम चालू आहे. कुठं काय काय लागले, लिंबू लागले ते का पेरू लागले का, भरपूर दिवसात आई आली म्हणायला. तर विचारू आईला पण कुठं काय काय लावायचं आहे ते. कुठं लावायचं आता ही सरी सोडली आहे. हा तुला कांदा लसणारा काय लसूण बिसून जर लावायचं झालं तर लसूण पण लाव. ही तिथनं हिथं बरं. ती वापा सारा दिसतोय का, सारा पूर्ण मोठा. मग मिरचीच आणलं असतं की बी लावायला, एवढं सोडलं मी म्हणते हिथं लावायचं. मिरच्याचं रोप आणू रोप आणू रोप. त्यात आता पाणी नाही सोडायचं. नाही पाणी नाही सोडायचं. ठिबकनं पाऊस पडलाय ना, हा ठिबकच्या पायपा हातरतो, ठिबकच्या पायपानं पाणी पिते. बर तुला रोप आणतो सोय. रोप आणून टूच लावून घेऊ याला डोंब्याला. आणि इथं तुला भाजी काय काय टाकायची. यात मका टाकली, हा? ह्यात मका टाकली. ते त्या पाडग्यापासून तिकडे टाकल्या मका त्या दंडापासून नाही त्या ह्याच्यात साऱ्यात हाय मका. आणि ही सरी सोडली वे. हा ही सरी मोकळे. ह्यात काय केलं नाही. ह्यात आता ह्यात मका आहे. ह्यात मका हा ही कांदा ही आहे ना ह्या डोंब्याला लावून तिथं मध्ये ठिबकच्या पायपा सोडतो. ठिबकच्या पाण्यानं पितंय. आणि ही पूर्ण सारा आहे. तुला आता ती आमटीची भाजी काय मेथी काय काय ह्यात टाकू होय. ह्यात लावू घ्यात. ह्यात मका नाही का? मका आहे. मका काढून घेऊ शिर्डीला काढू परत. मग चालतंय मग. मग हे काय कर इथं इथवर असं मेथी टाक, इथं मग पालक ह्यात टाक. पाणी सोडू नको मग. ह्यात पाणी सोडत नाही आता. हा पाऊस पडलाय ना, पाऊस पडलं की आता ही ढेकळा येते. हा ती लगेच काही जिरणार नाही. ते ठिबकच्या पायपा लावून हे करून घेऊ. आता ही झाली पाणी पाजाय ह्यात वाटलं तेवढं टाकू होय भाजीची. यात टाक. उद्या पाणी लावायचं आहे. बरं उद्या पाणी लावले मग पाणी सोडतो त्याला. ती चालला की नाही त्याला मला वहिनीकडं आमची भाजीची बी आहे ती तिच्याकडे गाठ पडते संध्याकाळी घेतो. मग सकाळी देईल ती. हा मग ती विचारलंच काय? नाही विचारतो की असं नाही. मग तू उद्या पाणी देताना टाक. वरडते म्हणून तुम्ही सोडले की उगाच वरडते. मग ही काय करू, ह्या 2 डोंब्याला कांदा लाव. कांदा वर्षभर राहते ते. मग आलं तर आलं. कांद्याच तरू आणून मिरच्याचं तरू आणून. मिरच्याचं एकच डोंब्याला लावायला जास्त खायला काही होईल ते होईल. भरपूर ठिबकची पाईप आणू. एक लावून आहे 2 याला लावले तरी भरपूर होते मिरच्या. मग ही लसूण एखाद्या याला लावा. डोंब्याला लावायला पाय एखादी घेऊन आहे ना, पाय तुला सांगेल जवळ टोचायला लावायचं. ह्याच्यामधनं ठिबकची पाय सोड. लसूण चांगला आहे. लसूण पण येतो आणि हे पण येते. या सरीवर आहे ना, सरीवर टोचायचा. चांगल्या वाटत रोप हे चांगला नाही.
परत चालू आहे आता लावायचं. काय गवार आहे का? भेंडी. देशी भेंडी. आणि गवारी नाही का? नाही माहित तुला? तर आईचं पण इथं चालू आहे लावायचं. गवार, भेंडी, वांगी. उद्या ज्या ठिकाणी पाणी द्यायचं त्या ठिकाणी. आता तिथंच लाव फक्त. आजीला त्या साऱ्यातच लाव. मग तिथंच लाव, इकडे लावू नको. तिथं लाव, तिथं लाव, तिथं. हां हां हां. ही आईचं बघा, ही बिया भरपूर दिवसाचे आहेत काय काय, आणि भरपूर बिया आहेत. गोळा करून ठेवलेले आहे. एक 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 काढून आईचं चालू आहे लावायचं. परी आणि आई दोघीजण लावायला आले. काय राहिलं? विसरलं काय? विसरला वाटतं. पावटा सापडला. सांडली बी. गोड चिंचेचं बी. प्रमुख काका आलेत आणि हे तिघं बोलतायत. मी म्हटलं जरा फिरून यावं. छान गार हवा सुटलेली होती. खूप छान हवा सुटली. इथं काय 1 रुपयाचा सिक्का. मला 1 रुपयाचा सिक्का मिळालाय. बाबांना सांगू. हे आपलं रान आहे. इकडचं प्रमुख काकाचं ते. सिक्का मिळाला. हा, इथं आपल्या पत्र्यापाशी सापडलं. हो का? छान गार वार सुटले. इथे का नाही मेथी, भेंडी, अजून कोथिंबीर असं लावले. आणि इथं पावटा, घेवडा, घोसावळं इथे लावलेलं आहे. आणि इकडच्या बाजूला मी तिथं एक, तिकडं 2 असे गोड चिंचाची झाडं लावलेत 4. आणि तीही माझ्या हातच्या. इथं 1 लावले, तिकडं 3 लावलेत. आणि तिकडं आपलं शेततळ आहे. आणि तिथे 1 रान. इथे बाबांनी आहे की नाही मका पेरलेली आहे. आणि आजीसाठी इकडची जागा आणि तिकडच्या सऱ्या ठेवलेल्या. आजीला काय काय लावायला. ह्या आपल्या लिंबूला आहे का नाही छान छान छोटी छोटी फुलं आलेत. फुलांनी झाड भरलेलं आहे. आणि ह्या लिंबूच्या झाडाला फुलं पण लागलेत आणि एवढे एवढे लिंबू लागलेत तिथे. पण ह्याच्यावर रोग पडलाय कशाने तर. आणि हे बहुतेक गोड चिंचाचं झाड आहे. हे जांभळाचं झाड आहे का नाही आजीनं एवढ्या पाना एवढं असताना आणलेलं रोप छोटंसं तर लावलेलं. आणि रोज मळायला पाणी घालायची बाटलीतलं राहिलेलं. आता आणि आजीचं बघून बाबा पण पाणी घालत होते. एवढं मोठं झाड झालं. आणि आजी अजूनपर्यंत ह्याला पाणी घालते तिच्या बाटलीतलं. आणि बाबा पण सोडते त्याला पाणी. आणि इथे छान सावली असते. आम्ही झाडांची एक नाही सावली असते. आणि आम्ही मळ्यात आलो ना इथं चिंचाचं झाड आहे. खाली बसून जेवतो. आणि मळ्यात आल्यावर आहे ना खूप छान गार वारं असतं. लय छान वाटतंय. इकडे राहण्यात इथं आजी अजून काहीतरी टोचवते. बघू काही टोचवते. आजी काय करते?
धन टुचे बरं बरं धन टोचूया का? इथं टोचायचं खाल्ल्या बाजूला. हां. इथं बाबांचं आणि पमू काकांचं काहीतरी कामाचं बोलणं सुरू आहे. ही करायचं ती करायचं काहीतरी. आणि इथं आम्ही दोघी टोचायला लागलोय. आजीनं लईच बिया ती आणलेत. शेपू, भोंगी मिरची, पावटा, पिशवी गेली. भोपळा घरी राहिला ना? हं? भोपळा घरी राहिला दोडका हाय आणि भोपळा राहिला. काय करायचं? जाऊ दे, पुढच्या वेळेस आणू. नाही ग, लवकर आपला आणला म्हणजे दसऱ्यापर्यंत येतोय. होय काय? आता जाऊ दे. आणि पावसाची वाट बघून बघून आपण मका पेरून घेतली, पण पाऊस काय पडलाच नाही. तर 2 टप्प्यामध्ये आपण मका पेरले. एक बघा आता, पण पाऊस पडला नसल्यामुळं वाढली नाही जास्त. आणि हा एक प्लॉट लहान आहे, आत्ता उगवायला लागलेले. 4-5 दिवस झाले आत्ता पाणी सोडून. पूर्ण मका तर 4 फुटाची सरी आहे आणि त्याच्यावरती आपण टोकन यंत्रणा आपण टोकन केलेली मका. तर 2 प्लॉट आहेत. तर हा अगोदर म्हणजे 20 दिवस झाले याला. मका काय वाढत नाही, जसे वाढायला पाहिजे तसे. ते लिकीज असेल बघा तिथं, तर जास्त वाढलेलं नाही. आणि पाऊस पडेल आणि पाऊस पडल्यानंतर आपण लावू, त्या हिशोबाने आपण हे राऊंड तयार करून ठेवलं होतं. पाऊस काही पडला नाही तर पाणी देऊन आपण उगवते केली, पडेल पाऊस. तर झाले पेरायचं तर आपलं झालेलं आहे सगळं. आणि ही पूर्ण ठिबकवर केली आहे. आणि आत्ता जी दाखवली मिरच्याचं रान, त्यामध्ये आपण ठिबक केलेलं नाही, सरळ दंडानं आपण पाणी देणार त्याच्यात. ती पण मका आपण पेरून घेतली. तर चला.